गाईज, तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज कुठं जाणार आहे ते मला पण नाही माहिती. तर माझा मित्र थांबला बाहेर, फटाफट रेडी होतो आणि मग परत भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, मी आता झालो आहे रेडी पटापट आणि जरा खाऊन घेतो भात आणि जरा टेस्टसाठी आळूची वडी आहे. तर खाऊन जरा पटापट, बाहेर तर काहीतरी खाणारच आहे पण आधी पहिला खाऊन घेतो पटापट, आपण भेटू डायरेक्ट बाहेर. तर मित्रांनो, आता मी निघतो आहे आणि जरा हर्षूच्या घरी जाऊन बघू हर्षू तयार झालं आहे की नाही. कारण की तो जेव्हा बघावं तेव्हा लेट असतो. तर मला बोललेलं ना, आजचं जेव्हा बघावं तेव्हा लेट असतं. हे बघा, ओपन बॉय फुल चॉकलेट बॉय वाटतंय. मित्रांनो, आता निघलो आहे आम्ही. माझ्यासोबत हर्षू आहे आणि तेजा जाऊन बसलं स्टेशनला. एवढ्या शिव्या घालतोय ना, बघू. अर्धा तास झाला आम्ही इकडे अजून निघलो आहे कधी आणि अजून निघालो नाही घरातून. ह्याच्यामुळं लेट, जेव्हा बघा तेव्हा लेट करतो. तर भेटू आपण डायरेक्ट आता स्टेशनला, तुम्हाला दाखवतो त्याला बडा गेलेला चेहरा. तर मित्रांनो, आता तिकीट वगैरे काढली आम्ही आणि आता तेजाच्या शिवाय ऐकायला जायचं स्टेशनला. अर्धा तास झाला तिथंच थांबलो आम्ही, वैतागला आहे तो खूप. तर दाखवतो तिथे. मित्रांनो, आता आलो स्टेशनवरती आणि मित्र कुठे ते तर माहीत नाही. तिथं तर स्टेशन संपायला आला. कुठं जाऊन बसलाय काय माहीत. कुठं नाही इथं हाय 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 आईच्या गावात बसला बघा. कुठं येऊ बघा, जागा हीच भेटली का तुला? टाईम भाई याला अर्धाचा एक तास झाला भाई. कितीचा? 11चा टाइम सांगितलं तुम्हाला. 12:30 दीड तास झाला भाई. फुल वैतागलाय. मला वाटलं शिव्या बिया घालशील. मला परत कामावर जायचं, समजलं का? तुमच्या 5 वाजता भावाला जायचं आहे कामाला. तर बघू आता ट्रेनची वाट बघू. कुठली आपली मर्सिडीज येते की BMW? हे आता हेलिकॉप्टर मागवलं. हा, हेलिकॉप्टर. अरे बापरे, ट्रॅकवरचं हेलिकॉप्टर मागवलं. क्या बोला तूने? डेंजर. बघू आता ट्रेनची वाट बघतोय आम्ही. भाऊ तर बोलतोय हेलिकॉप्टर आणलाय. बघू आता, तुम्ही एन्जॉय करा. बोल, काय बोलतोय? बोल ना. अरे मोबाईल काय आतमध्ये ठेवला? एवढा का लाजतोय? बोल. एवढा लाजतोय ना, काय बोलू याला? कशाला लाजतोय रे एवढा? लाजून नाही, मला बोलतायत. काय बोलतात नाही? काय बोलतात नाही? बोल. ब्लॉक काढतो ना. कुठला इकडं वरती काय? वरती काय? भाऊ 7-8 हा, एवढी लफडी बोलत ना. हा. चमडीगिरीमध्ये 1 नंबर. अच्छा, आमच्या ऐका कोण सांगताय बघा. चमडीगिरीमध्ये चमडी हा आमचा गुरु. हा नाही, आमचा गुरु हा चमडी. आणि आम्हालाच बोलतो वरून की हे दोघं चमडी आहेत. चालू केलंय. हा, 7वीला होता ना, हा. तेव्हा 10वीच्या पोरीला लाईन मारला होता. काम नाही धंदा खायाचा वांदा, काम नाही धंदा खायाचा वांदा, नुसत्याच बरडाया सांगतस काय, बाई नुसत्या. तुला काय कळलं? तुला काय कळलं का? काहीच नाही ना. नाव सांगू का? कोण? मला तर नाही माहित. मला माहिती आहे ना. नाही, बघ मी सावतीमध्ये पोरींना बघत पण नव्हतो. फुल सभ्य आहे भाई. बघ, त्याचा जिगरी यार फुल पण होता सभ्य एक. आहे. आविष्कार शिंदे म्हणून. आणि फुल सभ्य आहे. आविष्कार शिंदे म्हणून एक जिगरी यार होता त्याचा. जिगरी आहे. हा. पण मी सभ्य आहे. मी पोरींना नाही बघायचो. हा. समजलं? बघितलं ना. काय पण नका ऐकू यायचं, काय पण बडबड. 9वीपासूनच. तर मित्रांनो, आता वाजत एक आणि ट्रेन येते 12:42ची. म्हणजे ट्रेन ऑलरेडी लेट आहे. आणि आमचा भाऊ बोलतो, काय बोलतो, हेलिकॉप्टर काय ट्रॅकवर नेणार आहे आपला. कॅन्सर. हा, आता ट्रेनच. हा तर बाबा, याला काय बोलणं शब्दच नाही. कोण बघायचा वैतागलेला माणूस. वैतागलेला माणूस आहे. अंबानीची स्टोरी. कोणाचे बघते? त्यामध्ये बघत जावा तू. तर आमची हेलिकॉप्टर येते ट्रॅकवरून. आता आतमध्ये जाऊन भेटू तुम्हाला.
सदमा बघ सदमा, कसला सदमा लागलाय बा याला, आवाज पण जात नाही. ए अर्जो सदमा काय विचार करतोय? काय काय आला वैतागला ये. अजून टाइम आहे. तुझा काय रे बाहेर? बाहेर काय तुझा? बाहेर काय पण डोरला काय? मम्मीला कॉल करू का? मम्मीला कॉल करू का? कसला टेन्शन आहे का बघा त्याला. उद्या एक्झाम आहे आणि बिंदात झोपलाय. काम नाही धंदा खायाचा वांदा, काम नाही धंदा खायाचा वांदा, नुसत्याच बरडा या सांग कसं काय बाई नुसत्याच. जेव्हापासून बसला तेव्हापासून झोपलाय, अजून झोप झाली नाही. झाली का झोप? झाली झाली की नाही? झोपायचं झालं, झोपायचं बसून आता भेटू आपण. आता आम्ही उतरलो अंबरनाथ स्टेशनला आणि 1 वाजता ट्रेन पकडलेली आणि अर्ध्या तासात पोचलो आम्ही. जास्त वेळ पण नाही लागला. तर बघू आता इथं पहिलं उतरलं आहे, बाहेर जाऊन जरा काहीतरी खातो, भूक तरले लागले. मग तेजा शेठ आमचा एका शेठ, तेजा शेठ. हर महादेव. हर हर महादेव. कुठं घेऊन चाललं आपल्याला? अंबरनाथ शिव प्राचीन मंदिर अंबरनाथ मंदिरात घेऊन चाललं. मला पण नव्हतं माहिती, फक्त एवढं माहिती होतं की अंबरनाथला जाणार आहे, पण कुठं जाणार होतं ते नव्हतं माहिती मला. का फुलपाखरू घेऊन कुठे चालले तू? बघा फुलपाखरू माझ्यावरती आले. अरे बापरे, मी आवडला याला. डेंजर. मी आवडला का तुला? हा मी आवडलं तुला. जाऊ वरती उघड. तर आता काहीतरी खायला जाऊ आणि मग खाऊन तुम्हाला भेटू लगेच. बघू कसं झालं मला पण नाही माहिती. तर गाईज आता चालत नाही. मला पहिले बोलले लोक की मर्सडीज नाही जाणार आहे आमच्या. बघा ही असली मर्सडीज. आणि माझ्यासोबत त्यांनी स्कॅम केलं, चालवत देतात मला. का रे? लांब नाही, 10 मिनिटाच्या अंतरावर. अच्छा 10 मिनिटं जातं, मग ठीक आहे. मर्सिडीज CNG भरायला मर्सडीज CNG भरायला गेली आमची, माहिती आहे का? 10 मिनिटासाठी तुम्ही 20 रुपये जाणार. 10 मिनिटासाठी 20 रुपये. आवाज बरोबर आहे. 20 रुपयाचा आपण वडापाव खाऊ. एक काय 2 वडापाव आहे काय बोलतो? मग तुम्ही ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. तर काय आमच्या मर्सिडीजचा शोरूम बघा इकडं. फुल लाईनीत गाड्या लागल्या बघा. फुल मर्सिडीज गाड्या आहेत आणि पुढं सगळे BMW त्या साईडला. अच्छा. आणि आम्ही वडापावचा स्टॉल शोधतो इकडे, पण आम्हाला भेटतच नाही. काय दाखवते रे? ए काय दाखवते? तो वर्क काय करतो, काय दाखवते? काम काय करतो दाखवते. काम काय करतो माहिती का? नुसता पोरींना बघत बसायचं. तेव्हा कसा बघतोय बा. अरे मारल ती चपली तुला. नाही मारणार. बघू कुठं भेटतोय का वडापावचा शॉप. लय भूक लागले. मॉन्जिनियसमध्ये नाही, आपल्याला वडापाव खायचं. तर आता वडापावच्या स्टॉलवरती भेटतो तुम्हाला. आमच्या तेजा शेटला बघा पोरी किती लाईन मारतो ते बघा. काम नाही धंदा खायाचा वांदा, काम नाही धंदा खायाचा वांदा, नुसत्याच बरडा या सांग कसं काय. तेजा वाय वहिनी आमची. तर भावाच्या वहिनी वगैरे भेटत नव्हते आम्हाला नाही. काय बोलणार? जिथं जाऊ तिथं भावाचे फॅन्स आहेत. काय सोडून दिलं काय नाही सोडून. काय तोंड बघितलं काय? सोडून दिलं. तोंड बघितलं का? तोंड इकडे दाखव. महादेव. इकडे दाखव तोंड. याला वाटतं पोरगी नसल. एक बापाचा वाटतो. काय प्रूफ माझ्याकडे. काय प्रूफ बीफ नको दाखवू आम्हाला. काय तुळशीचे मंगळ माझ्याकडे. एवढा बेकार स्कॅम केला यांनी, मला चालवत नाही त्याचे लोक. ब्रह्मचारी आहे बघ मी. ब्रह्मचारी बघा. बघा ब्रह्मचारी. बायका करून ब्रह्मचारी. आपले 2008. तर जे पण ब्लॉग वरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा. सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब काय बोल ना इकडं पब्लिकला बोल. सबस्क्राईब सुपरस्क्राईब. सुपर काय सुपरस्क्राईब सबस्क्राईब. सबस्क्राईब काय बोलते ते आम्हाला माहित नाही.
पण सबस्क्राईब नक्की करा तुम्ही. तर आता वडापावचा स्टॉल भेटलाय, भजी काय पण आहे इथे, जरा खातो आम्ही. दाबेली, अरे वडापाव दिसतच नाही, पाव मध्ये वडा आहे की वड्यामध्ये पाव आहे? अरे दाबेली आहे ना. दाबेली नको रे, हे काय पाव मी हे पोहे गावात. हर्षद, वडापाव मध्ये पाव आहे की पाव मध्ये वडा आहे? गरम काय? तर आम्ही खातो आता आणि मग परत कंटिन्यू करतो ब्लॉग. मित्रांनो, ते जे 20 रुपये आम्ही वाचवलेले आमच्या मर्सिडीजचे, ते आम्ही वडापावमध्ये घातले. वडापाव खाऊन कसा होता वडापाव? एक नंबर होता. वडापाव कसा होता हर्षू? पाणी आलं डोळ्यातून पाणी आलंय. तिखट होता, मस्त होता. पण हे आपले मुंबईचे वडापाव बोलले तो एकदम रापचिक आहे, रापचिक. थोडे 20 रुपये वाचले. तर चला आता कुठला रे तू? आता ह्याचं दिसत नाही रे. मलंगड आहे, मलंगड. हा का, आपल्याला कुठं जायचं, इकडे की इकडं? अच्छा, इकडून रस्ता आहे. तिकडे पाम बीच आहे. तर आता जातोय नेहरूचा पाम बीच आहे. तिकडचा काय इंट्रो माहिती आहे का तुला? जरा सांग कुठला ब्लॉग मध्ये. इकडचं एवढं नाही माहिती. मंदिरामधला जेवढा मागायचा तुला जेवढा माहिती आहे तेवढा. थोडा बघू आता गेल्यावर ठीक आहे. जरा तो लास्ट आहे कॅमेरा समोर. तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊन रामकृष्ण हरे. ब्लॉग संपला. भावाचं चालू व्हायच्या आधीच संपला ब्लॉग. तर आता तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला भेटतो. मग तिकडे जरा भावाला इंट्रो माहिती आहे तिथला मंदिराचा, तर मग डायरेक्ट तिकडेच आपण भेटू. तोपर्यंत ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो, आम्ही आलो नाही इकडं अंबरनाथला. आता शिवमंदिर तिकडं खाली आहे. तिकडं स्वामी समर्थांचा मठ होता आणि आम्ही लेट आल्यामुळं जरा बंद झाला आहे. लेट आलो आम्ही. तर आता बाहेरून जरा दर्शन घेऊन निघतो. काय करणार, 5 वाजता बोलतो. मित्रांनो, आता बाहेरूनच पाया पडलो आहे. पण त्यातले एक दादा आहे, त्यांनी आम्हाला बाहेर येऊन प्रसाद आणून दिला आहे. प्रसाद खाल्ला आम्ही. तर ह्या टाईमला बाहेरून दर्शन झाले. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा पण येईल तेव्हा जरा लवकरच यायचा प्रयत्न करेल. कारण की आता ते बोलतो की 5 वाजता परत ओपन होणार आहे. तोपर्यंत तर एवढा तर टाईम नाही. बघू, जर आलो तर परत नेक्स्ट टाईम येईल. आणि तुम्हाला दाखवतो, हा मधला चौक आहे आणि हा एक गेट आहे, श्री स्वामी समर्थ प्रवेशद्वार आहे हा. आणि इथं साईडलाच आहे हा. तर गाईज, आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या इथे. हा बघा, हा प्रवेशद्वार आहे. आणि आम्ही आता आतमध्ये चाललो. तर 20 रुपये वाचून 20 रुपयाचं कसं वाटलं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. काय 10 मिनिटाच्या अंतर तुम्ही 20 रुपये देता रिक्षावाल्यांना? तर चालत या, चालत या. फुल म्हणजे एन्जॉयमेंट. त्यांना मर्सिडीजची सवय लागली. जिमवाले फुल मजा घेतात. काय चालायची तर काय येतच नाही. चालायचं घरच्याने शिकवला नाही वाटत. दुखते पाय दुखते. आता घरी जाऊन बघा, उत्तम तांडकडे झोपल. फुल मजा घेते माझी. काय ठीक आहे रे, गद्दारी करे रे. तर आता मारले आतमध्ये. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिकमध्ये.
नीट चपला ठेवा रे. हर्षद नीट चप्पल ठेव. नाही काय होणार. तर मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो इकडं मंदिराच्या इथे. तर हर हर महादेव सगळ्यांना. काय बोलतो गोळ्या याच्याबद्दल, मंदिरात आल्याबद्दल? एवढा शांत का झाला? मंदिरात असे ते एकदम शांत वातावरण. अजून पाय भाजायला लागले खाली. काय नाही. मनातून भक्ती पाहिजे रे. अच्छा मनातून भक्ती पाहिजे. असं अजून अजून नाही भाजत नाही. फक्त जाणवतं भाजत नाही. ते फक्त बोलण्यासाठी आहे. ते तुमच्यासाठी नाही. हा आपला भाऊ फुल मनाने आहे. या भावाच्या मनाने आम्ही नाही. तर आता आम्ही आतमध्ये झालो. तर भाऊ आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटले तर काढतो. तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा. बघा हे मंदिर समोरून असं दिसतं. आपल्याला इथूनच आत जायचं. इथूनच आतमध्ये जायचं आहे. तर बघू आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटले तर काढतो. डायरेक्ट भेटतो. डायरेक्ट दर्शन घेऊन बाहेर जातो. मित्रांनो आताच महादेवचं दर्शन करून बाहेर आलो. आतमध्ये फुल मस्त झालं. फुल शांत वगैरे होतं. मन एकदम सोपं झालंय. काय बोलतं? हा शॉट घेतला का? हा घ्यायचा आता. हा नाही सिनेमॅटिक मध्ये आतमधला घेतला सिनेमॅटिक मध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ काढायला पण भेटली. गेल्या टाइमला आलेलो तेव्हा व्हिडिओ काढायला नव्हती भेटली. हां तेव्हा ब्राह्मण होता, आता कोण नव्हता, त्यामुळे भेटले. तोपर्यंत जरा तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. अक्कल माग हर्षल. मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम पुरातन काळातलं हे सगळं बनवलेलं आणि गणपती स्ट्रक्चर बघा एकदम कोरीव काम आहे सगळे. फुल बघण्यासारखं आहे बघा कसं बनवलं बघा. अजून हे हत्ती येतं बघा. एकदम पुराणा काळातलं सगळं हाताने स्ट्रक्चर केलं सगळ्या. पण वाटतोय बघा कसं एकदम. हा बघा आमचा हर्षी शेठ वरती काय बघते काय माहिती.
कोरीव एक नंबर काम आहे. मंदिराचं एक नंबर काम. गाभाऱ्यापर्यंत एक नंबर काम आहे. एक नंबर दगडामध्ये कोरलेलं आहे. दगडामध्ये फुल. मित्रांनो तिथं शिव मंदिर होता पाठी दाखवलेला तो, आणि हे पार्वतीचं मंदिर आहे. पण हे आता बंद केलंय कारण की लेट झालाय म्हणून. तरी पण बघू बाहेरून दिसणार नाही काय माहीत नाही. तरी पण आपण एकदा चेक करू जाऊ. वाटत नाही दिसेल म्हणून. हे बघा आतमध्ये देवी पार्वतीचं मंदिर. तर ह्या टाईमला नाही भेटलं, बाहेरूनच दर्शन घेतो. जरा दर्शन घेऊन परत भेटू. मित्रांनो नमस्कार. तर मी तुम्हाला बोललेलो बाहेर इंट्रो दिलेला की आतमध्ये म्हणून तेजा आम्हाला सांगणार आहे की मंदिराबद्दल जरा वैशिष्ट्य काय काय काय. तर आता तो सांगतोय ते बघा जरा सांग. हर हर महादेव मित्रांनो. हे महाग तुम्हाला मंदिर दिसतंय ते सुमारे 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ते 1060 ते 1061 मध्ये बांधलेलं शिलाहर राजा मंडलेश्वर या राजाने याची स्थापना केली आहे. पण ते खरं मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे. त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे की ह्या मंदिराला छत नाही आहे. म्हणून ह्या मंदिराचं नाव अंबरनाथ असं पडलेलं आहे. आणि या स्टेशनचं नाव पण त्या महादेवामुळेच पडलेलं आहे. ह्या रोज सकाळी त्या कळसावरून महादेवाचा सूर्यकिरणाने अभिषेक केला जातो. तर हा जरा इंट्रो होता, जरा मनाला लागलाय पण एक नंबर इंट्रो होता. तर मला पण एवढं माहीत नव्हतं. तर मी पण जेव्हा आलेलो तेव्हा आधी पण असंच येऊन गेलेलो, पण मला काय माहीत नव्हतं. पण आता याच्याकडून जरा थोडंफार कळलं आहे म्हणून जरा तो इंट्रो मी ऐकायला खूप उत्सुकता होती मला की मी ऐकली आता. तर आता भेटू आपण बाहेर जाताना. मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आमच्या हर्षू भावाची चप्पल गायब झाली. तोंड बघा भावाचं कसं वाटते बाई. हां म्हणून आधीच बोललेलो का नाही स्टार्टिंगलाच चप्पल नीट ठेव म्हणून. चप्पल नीट ठेव बोललेलो मी त्याला, विचार. चप्पल गायब झाली. तर आता आम्ही इथं उसाचा रस प्यायला आलो. तर उसाचा रस पिऊन आता इथून निघतोय आम्ही. कसा पितोय बघा. कुठं जायचं एवढा पटापट पिऊन. चांगला रोज प्या रोज. संपला भावाचा विषय संपलाय. रोज पिण्याला चांगला असतो. आता उसाचा रस पिऊन आपण घरी डायरेक्ट गावात आहे बघा. काय नुसतं मजा करतोय. बाबाला पण नाही सोडत आहे. मजा घेतोय मजा नाही सिरियस. सिगरेट पिते बाबा अच्छा गावात. संन्यास भारी घेतलाय. सिगरेट पण हातात मोबाईल रील्स बघत बघत सिगरेट पितोय. बाबा पण फुल फॉर्म मध्ये सध्या. काय बघा आमच्या भारताचे संन्यासी लोक या असले बघितलं का. पैसे गाव डुप्लिकेट आहेत. अरे हातात नाही हातात सिगरेट घेतलाय आणि हातात मोबाईल आहे भाई. रील्स बघत बघत सिगरेट बघतोय भाई पद्धतशीर मंदिराच्या बाहेर येऊन. सांग त्यांना काय बोलायचं घेऊन आल्यावर. हा मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट विसरलो. आपल्या हर्षद भावाची एक चप्पल गायब झाली आहे. ज्यांची पण नवीन असेल ना एक टिप देतो चांगली वाली. काय त्यांनी पण काकाने दिली ते पण आम्हाला एका काकाने सांगितली कशी चप्पल हे करायची. नवीन चप्पल ते एका पायातली जोड एक साईडला टाकायची, दुसऱ्या पायातली जोड त्या साईडला टाकायची. म्हणजे कुणाला कळणारच नाही. नवीन चपला हा नवीन कपडे बिना चपलीचा या नवरात्र हा बिना चपलीचा आहे काय. आणि इथून काय तिकडून इथपर्यंत काय पायाचं काय वाट लावून घ्यायची का. रिक्षा 20 रुपये नाही रिक्षा नाही. आपली पाय यात्रा बरं 20 रुपये वाचतात. वडापाव खातात. मर्सिडीज परवडले का तुला. मला तर परवडली पण भावाचा काय आता विषय खोल झालाय. नवीन चप्पल घालून येऊ नका बाबा इथं मंदिरामध्ये. फुल लपडा होता असा चपलीचा लपडा होतोय. तर हा इथून आम्ही बाहेर पडतोय. धन्यवाद.
मंडळ आभारी आहे. आशीर्वाद असू दे आमचा. आम्हाला आशीर्वाद एकदम चांगला भेटला आणि हर्षदला एकदम चांगला भेटला चपलीचा. आणि चप्पलच गायब झाली भावाची. आकाश ब्लॉगला लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर त्याचा अकाउंट व्हायरल होऊ द्या. वाय. प्रार्थना आहे. हा महादेव. धन्यवाद भाऊ धन्यवाद. तर आता चाललोय आता पण चालतच चाललोय. मर्सिडीजचे पैसे वाचलेत आम्ही 20 रुपये. ए हर्षो उपवास आहे काय? नको नको बाबा. अरे फुल फुल पूर्ण एरिया भरला याच्यात. मंडळी फुल आहे. हर्षद उपवास आहे काय? उपवास आहे काय? अरे आज मंगळवारचा कसला उपवास आहे तुझा? हे काय आहे? विदाऊट चप्पल चाललाय. महादेवाला नवस पूर्ण झाला माझा. आता परत चप्पल घालून येणार नाही. मंदिरात परत चप्पल घालून येशील का? आपण स्टेशनलाच काढून येणार बाई. तरी लपवेल मी प्लॅटफॉर्म. बाई चप्पल गेल्यापासून एवढा मनाला लागले भावाच्या. भाऊ बोलतो की डायरेक्ट स्टेशनला काढून येणार चप्पल. पप्पांचा फेस आत्ताच आठवायला लागलाय मला. तरी जाऊन काय काय शिवाय म्हणते. आताच नवीन घेतलेली भावाने चप्पल. महिना झाला नाही अजून. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. हा काय बोलतो तू? 4 का 5 वेळा घेतले. हे बघा आमच्या तेजाचे फ्रेंड्स. हे लोक जे आहेत हा बंटी, हा बबलू आणि हा टिंगी. ओ दिस इज व्हेरी फंटास्टिक. हे देखो. ओ माय गॉड. बोलू का? ओ माय गॉड दिस इज व्हेरी फंटास्टिक. कंप्लेंट करू का कंप्लेंट करू का पोलीस? कंप्लेंट करते बघा पोलिसांना. चप्पल गेली आता चाललोय मी स्टेशनला. तर आपण डायरेक्ट अंबरनाथ स्टेशनला भेटतो तुम्हाला मित्रांनो. आता आम्ही स्टेशनला पोचलो अंबरनाथला आणि आमची ट्रेन पण आली आहे. भावा हर्षद भावाची तर उदास झाली आहे खूप. साईडला रे ट्रेन आली. ट्रेन आली बघा ही. बघतोय बघा कसं येऊ. तर फास्ट आहे ही ट्रेन. तर आम्ही डायरेक्ट डोंबिवलीला उतरलो. डायरेक्ट तिकडेच होतो मित्रांनो. आता उतरलो आहे मी डोंबिवलीला आणि ट्रेन त्या साईडला आलेली आहे. तर पटापट चला हर्षद पाय. डायरेक्ट आपण त्या साईडला भेटू. ट्रेन येऊन थांबली. चल पाय. तर मित्रांनो आता कळवा स्टेशनला उतरले आणि मग अशी ट्रेन घाईघाईमध्ये पकडताना ती हाफ व्हिडिओ घेतलेली. तर आता उतरून भावाचं तरी पण अजून पण तोंड उतरलेलं आहे. चप्पल गेले म्हणून बघा तोंड बघा भावाला. तर आता चालू डायरेक्ट घरी. तर आता डायरेक्ट घरी भेटू. तर मित्रांनो मी आठवले घरी. चेहरा पूर्ण उतरला आहे कारण की 1 वाजता गेलेलो आणि आता वाजले 5 वाजता मी घरी आलो. तर आता जरा 1 तास झोपतो आणि मग नंतर उठून लगेच फ्रेश होऊन हर्षदच्या घरी जरा मस्ती करायला लागलो. तर मित्रांनो आता वाजले 6 आणि जसं मी बोललो तुम्हाला की हर्षदच्या घरी चालले. तर आता हर्षदच्या घरी जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तेरा वागणूक चेंज कर जरा क्या तभी आराम लोग के साथ जरा तेरा वागणूक चेंज करके आना. समझा क्या? मारा ना बंदाज करनू बाय काम करता जरा पब्लिक. आणि जरा तेरा वागणूक सच में चेंज करके आना मेरे पास. अरे इधर तो देख बा. इधर यहाँ है कैमरा यहाँ. पागल हम बताए भैया ये पागल लड़का है का. नो 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 पागल बना. पागल है अजून किती याला पागल करायचं. तेरा वागणूक चेंज करके आना मेरे पास. वागनू क्या कुछ बोल ही नहीं रहा है. ग्रामर ही ले रहा है बस. वागनू हर्षदा बघा आमची हर्षदा. आमच्या हर्षातीला फुल एन्जॉय. काम नाही धंदा खायाचा वांदा. काम नाही धंदा खायाचा वांदा. कधीपासून करायला लागला. ओनर आणि अभ्यास बघा काय करताय. स्माइल तर बघा भावाची. धनका धन धनका धन हा सदमा आहे. किती लास्ट आहे बघ. पोरींच्या वरती या बाबा तेव्हा रडत असतो. ए दलिद्रिया. अरे फाटल नवीन आहे. फाटल माझी नाही. तू समझा. हाँ
नहीं तू समझा नहीं. अरे बापरे अशी मात्र रोज चालू करते. अरे रे बिचारा लोक जरा काम आहे म्हणून जरा चाललो बाहेर आणि पाऊस सुरू झालाय परत मध्ये थांबलेला एक अर्धा तास थांबलेला आता परत चालू झालाय बघू शकता. टाइम ठिकाणा काय आहेच नाही पावसाचा हरची बाहेर तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. काम होतं ते झालेलं आहे काहीतरी आहे का काय माहीत नाही बघू आता डायरेक्ट पुढे भेटतो. तर मित्रांनो आता आलो मी घरी आणि हर्षदच्या घरी मस्ती वगैरे केली आणि काम ते पण करून आलं. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.